ओढा बंद आंदोलन अंकुश संघटनेला सर्व पक्षीयांची साथ। बऱ्याच वर्षापासून चालू असलेल्या पंचगंगा प्रदूषणाच्या आंदोलनाला मोठे यश। आंदोलन अंकुश संघटनेने गेल्या महिनाभरापासून पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्द्यावर चालू केलेल्या लढ्याला आज मोठे यश आले। इचलकरंजीतील प्रोसेस कंपन्यांचे केमिकलयुक्त उग्र वासाचे पाणी व इचलकरंजी महानगरपालिकेचे सांडपाणी ज्या काळ्या ओढ्याच्या मार्गे पंचगंगेत मिसळते तो काळा ओढाच आज बंद करण्यात आला। त्यामुळे पंचगंगा नदी इचलकरंजीमधील या दूषित पाण्यापासून सुटकेचा निश्वास सोडेल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे। इचलकरंजी प्रांत कार्यालयात प्रशासन आणि आंदोलकांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलकांनी काळ्या ओढ्यातील पाणी बंद करण्यासाठी 17 एप्रिल पर्यंत मुदत दिली होती। आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंडे यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा प्रवाहित असलेल्या प्रत्येक गावात जाऊन जागृती करण्याचे काम या 10 दिवसात केले होते व आज 17 एप्रिल रोजी सर्व गावे बंद करून या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान देखील केलेले होते। त्याप्रमाणे चुडमुंगे यांच्या आव्हानाला पाठिंबा देत प्रदूषणाला त्रस्त झालेल्या सर्व नागरिकांनी आज मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला व काळा ओढाच बंद करून टाकला। 11 गावे कडकडीत बंद, सर्व पक्षीयांचा आंदोलनाला पाठिंबा। आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या पंचगंगा प्रदूषणाच्या या आंदोलनात या प्रदूषणाच्या पाण्यापासून त्रस्त असलेल्या सर्व पक्षीय नागरिकांनी आपली गावे कडकडीत बंद ठेवून सहभाग घेतला। अमर शिंदे बोलते नगरसेवक। हे काळावडा आहे, हा काळावडा नसून एम म्हणजे काय आहे, रोजचं इथं कोणी जर एम बघायचं असलं तर इथे येऊन बघायचं। ती गलती हा पाणी जे पंचगंगा प्रदूषण झालेलं आहे, या पंचगंगा प्रदूषण पाण्यानं प्रत्येकाच्या घरात शेतकऱ्यांचं शेती नुकसान झालेलं आहे। त्या आणि जनावरांचे जे पाणी जातं पंचगंगा नदीतनं ते पूर्ण खराब होऊन जे जनावरांना पाणी देतात ते पाणी पिल्यानंतर त्या दुधात अंश उतरतोय आणि कुणाचं वाटत असेल मी बिस्लरी पितोय, हे जे दूध जातं शेतकऱ्यांचं त्यात ते अंश उतरलेलं असतं ह्या काळ्या वड्याच्या पाण्याच्या, त्याच्यामुळं कॅन्सरग्रस्त प्रत्येक घरटी कॅन्सरग्रस्त व्हायला लागल्यात। तर हे कुठं बंद व्हायसाठी हा काळावडा कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे। यासाठी आंदोलन अंकुश असतील किंवा सर्व पक्ष असतील त्याचा आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहे।